जागा नाही हलविली नावाचा विशाल म्हणून सांगणार नाही. थांब माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझी जागा आता कुणी हलवू शकत नाही, कारण सर्व जागा मी पाहून मी स्वतः हलवीन आतापर्यंत आलो. आता जागा कोण हलविणार नाही. तसा तू पराक्रमी आहे. रक्त तुझं अजूनही सळसळते. मग ऐक, पुरुषार्थ चार आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ज्या वर्णात मनुष्य जन्माला येतो त्यानुसार त्याला धर्म प्राप्ती होत असते. आता वर्ण सुद्धा चार आहेत. माझी बुद्धिमत्ता पाळतोय, बापापेक्षाही 2 पावलं पुढे जाईल. वर्ण चार आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कारण ब्रह्मदेवाच्या मुखापासून जन्मले ते ब्राह्मण होत, वक्षस्थलापासून जन्मले ते क्षत्रिय होत, मांड्यांपासून जन्मले ते म्हणजे वैश्य आणि पायांपासून जन्मले ते म्हणजे शूद्र. प्रत्येकानं आपल्या वर्णाचं योग्य आचरण केलं तर त्याला हवं असलेलं स्थानही प्राप्त होतं. कर्मनिष्ठ ब्राह्मण आहेत त्यांना पितृलोकाची प्राप्ती होत असते, क्षत्रियांना इंद्रलोकाची प्राप्ती होत असते, वैश्यांना देवलोकाची प्राप्ती होत असते आणि शूद्रांना गांधर्व लोकाची प्राप्ती होत असते. आता धर्मानुसार अर्थप्राप्ती होते. अर्थाची पूर्तता करण्यासाठी मनुष्य काम करतो म्हणजे 3रा पुरुषार्थ, आणि 4था पुरुषार्थ तो म्हणजे मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय ते सुद्धा ऐक. जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यातून झालेली सुटका म्हणजे मोक्ष. तो मनुष्याच्या हातात नाही, तो देवच देऊ शकतो. आता पाप केलंस नरकात मोक्ष मिळवशील, पुण्य केलंस स्वर्गात करशील. पण हे आता तू पुण्य तर करतच नाही, पापाचे घडे भरले अर्थात नरकात जायला तयार हो. तू हुशार आहे. बोललो ना 2 पावलं पुढे जाईल. बरोबर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. का मी तुला विचारल्याप्रमाणे प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून मिळालं. म्हणजे तुझी चाणाक्ष बुद्धी आहे. म्हणजे खरा क्षत्रिय तू शोभून दिसला. माझी क्षत्रिय बुद्धी तू चाणाक्ष म्हणजे पारखलीस. तू म्हणतोय मी क्षत्रिय, राजाचा मुलगा क्षत्रिय. तू तर मांडलिक राजा आहेस, अर्थात तू सुद्धा क्षत्रिय आहेस ना? होय. मग सांग युद्धाचे प्रकार किती आणि कोणते? माझ्यापेक्षा जागा आज हलूनच राहणार. मला नाही माहित. काय तू सांगतो? मला नाही माहित. मग आता तो काय विचारतोय? युद्धाचे प्रकार किती? युद्धाचे प्रकार किती? मोठा प्रश्न. कोणते? युद्धाचे प्रकार किती कोणते हा विचारतोय मला. माहित आहे? माहित आहे. त्याच्यापेक्षा मोठमोठे राजे माझ्या बरोबर येऊन गेले समोर. तसं नाही हाताला मिळणार. याच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. युद्धाचे नियम. युद्धाचे प्रकार किती? युद्धाचे प्रकार 3 आहेत. आणि ते कोणते आहेत? मानव युद्ध, दैविक युद्ध आणि असुर युद्ध. मानव युद्ध, दैविक युद्ध आणि असुर युद्ध. युद्धाचे प्रकार 3. आणि याच्या पलीकडे 4था प्रकार आहे. समजा माझ्या जागी तुला दुसरा जर कोण भेटला तर सांगून ठेवतो. हुशार आहे. याही व्यतिरिक्त एक प्रकार आहे. मग आता तुला 3 प्रकार सांगितले: मानव युद्ध, दैविक युद्ध, असुर युद्ध. आणि 4था प्रकार कोणता असेल? आता तू आणि मी एकमेकाशी बोलतो आहोत. हे सुद्धा शाब्दिक आमचं भांडण आहे. हा शाब्दिक संघर्ष आहे. अर्थात 4था प्रकार म्हणजे चाललाय ते वाणी युद्ध, शाब्दिक युद्ध. लक्षात ठेव. धन्य आहे हुशार मी. राजकर्ता आहेस, हुशार असणारच. म्हणजे शब्दाला शब्द भिडला म्हणून म्हणजे मी हुशार आहे की नाही? महिला पसंत मला करायला काय झालं होतं? आता तिने तुला पसंत करावं की न करावं हा तिच्या मर्जीचा प्रश्न आहे. तिची मर्जी असती मी तुझा मार्ग रोखिला नसता. तिच्या मर्जी विरुद्ध तू कृत्य करतोय. अर्थात तुझी कृती हाणून पाडल्याशिवाय मलाही अजून काय. विशाल, तू माझ्या बाबतीत वाट्यात जाण्याचा प्रयत्न कर. नुकती प्रयत्नीच्या डाव किती जरी खेळण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक तुझा डाव हाणून पाडण्याची हिंमत माझ्या अंगाई. लक्षात ठेव. तू हुशार आहेस, कोल्ह्याच्या बुद्धीचाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
कमळाच्या फुलाला राजहंस शोभून दिसतो. कावळ्यांचं तिथे काम नाही. हा कावळ्यांचं काम नाही. कावळ्याने झाडावरच बसलं पाहिजे. तू जर माझा अपमान केला नसता तर हा मला कावळा म्हणणार नव्हता. आता तो काय बोलतोय, तुझ्यासारख्या कमळासमोर असा हौस शोभून दिसतो, हे माझ्यासारख्या कावळ्याचं काम नाही. पण तुला अजून कल्पना नाही, हे तुझं म्हणणं बरोबर. अशा कमळासमोर तुझ्यासारखा हौस शोभून दिसतो, माझ्यासारखा कावळा शोभून दिसणार नाही. अर्थातच. आता कावळ्याचं तुला पटवून देतो, कावळ्याचं पटवून देतो. ह्याचं कसं रे कारण हिच्यासाठी तू फक्त हौसा शोभून दिसतो, पण खरं महत्व आहे ते कावळ्याचं. कावळ्याचे प्रकार दोन आहेत, एक देव कावळा आणि दुसरा म्हणजे डोम कावळा. आता कावळ्याचं महत्व आहे, माझा जेव्हा बाप मेला तेव्हा पिंड ठेवला. पिंड उचलण्यासाठी त्या ठिकाणी कावळ्याची गरज होती. कारण कावळा जोपर्यंत त्याला स्पर्श करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मनाचं समाधान मानित नाही. मग ज्यावेळी पिंड उचलण्यासाठी कावळा आला, कावळ्यानं पिंड उचलला, तेव्हा आम्ही समाधान मानिलो. जेव्हा माझा बाप मेला तेव्हा मला हे कळलं, तुझा बाबा आहे, तुझा बाबा आहे. मग तुझा बाप असेपर्यंत तुला ते कळणार नाही. जेव्हा माझ्या बापाच्या वेळी मला कावळ्याची वाट पाहावी लागली, तेव्हा तुझा बाप गेल्यानंतर कावळ्याची वाट पाहावी लागणार. तेव्हा कावळ्याचं महत्व नाही म्हणू नको. आता तू म्हणता हिला हौसा शोभून दिसतो. आता कमळाचं महत्व सांगतो. हे कमळ, कमळ, कमळ. आता कमळ जे फुलतं, ते कमळ ज्यावेळी उगवतं ते सुंदर दिसेपर्यंत त्या कमळाला महत्व असतो. कमळा उगवल्यानंतर काही क्षणानंतर एक एक पाकळ्या घडून पडतात. पाकळ्या घडून पडू लागल्या की कमळाचं महत्व संपतो. आता काही वर्षानंतर पाकळ्या घडू लागल्या, हिचं महत्व संपणार. विचारणार कोण तुला? असू द्या, आता मी माझं अरे तिच्या जीवनात काय होणार आहे ते ती पाहून घेईल. तिचा विचार तू कशाला करतोय? पण मी असं म्हणतोय, माझ्या जीवनात बरं होऊ दे, त्यापेक्षा वाईट होऊ दे, माझ्या कर्माला तू का रडतोय? हा डोम कावळ्याचा प्रकार आहे. पिंडाला कावळा शिवला तरच योग्य असतो. डोम कावळा शिवला तर ते अशुभ मानावं असं मी तरी म्हणेन. तुझ्या बुद्धिमत्तेला पट्ट्याचा मारू शकतोस. मी जे पाऊल तुला टाकलं आहे, मी हत्यानिग्रही आहे. माझ्या भांडण तू बंद कर. तुझ्या जीवनाचा शेवट करून घ्यायची लक्षात ठेव. माझे भद्रसेन, तुम्ही आता कमळाचं मला उदाहरण दिला. मग आता ऐका, भुंगा जो असतो तो लाकूड सुद्धा पोखरण्यात निपुण असतो, पण तो कमल पाशात मात्र निष्क्रिय ठरतो. कारण भुंगा लाकूड पोखरतो, पण कमळाच्या प्रेमात पडल्यामुळे त्याच्या मस्तकी मोह चढतो. सायंकाळ झाली हे सुद्धा विसरून जातो आणि शेवटी काय होतं, सायंकाळी कमळाच्या पाकळ्या मिटून जातात. भुंगा त्या तळमळून मरतो. आता जो लाकूड पोखरू शकतो तो कमळाच्या पाकळ्या सुद्धा पोखरू शकतो, पण प्रेमासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदानही द्यायला तयार असतो. मग यावेळी तुला सुद्धा प्राणांचं बलिदान द्यायचं असेल तर इथं थांब, मार्ग मोकळा. याच्यासाठी मी आपल्याला सांगतोय, तू इथं प्रयत्न करशील, याचा काय माझ्याशी आहे. हिच्यासाठी माझ्या प्राणाचं बलिदानही करेन. आणि तुझ्यासारखा बलिदान माझ्या घातासाठी असेल, अशा वैराचा निवड करो. मी माझा स्वार्थ साधण्याशिवाय राहणार नाही. तुझी यावेळी अधम बुद्धी हाणून पाहिल्यासाठी सोडिता तुझं